नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सोलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, टर्नर पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला अपंग कलाकार कोण बनला आहे? ओके, तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, नैना कालू. ओके, तर नैना कालू ही टर्नर पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली अपंग कलाकार बनलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, टर्नर पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली अपंग कलाकार नैना कालू ही बनलेली आहे. ओके, ती एक लर्निंग डिसॅबिलिटी असलेली ऑटिस्टिक कलाकार आहे, ज्यांनी टर्नर प्राईज 2025ची प्रतिष्ठित कला बक्षीस जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकताच कोणत्या देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे? तर बघा, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे, इस्रायल या देशाने नुकताच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासाठी इस्रायल शांतता पुरस्कार जाहीर केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो इस्रायल या देशाचा आहे. ओके, चला बघा, हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार देणे ही पहिल्यांदाच परदेशी नेत्याला दिली जाणारी प्रतिष्ठा आहे आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याची घोषणा केलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या नवीन आवृत्तीचे कोणत्या भाषेमध्ये प्रकाशन केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच संथाली भाषेचे नुकतेच राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या नवीन आवृत्तीचे संथाली या भाषेमध्ये प्रकाशन केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, RPREX 2025 हा सराव नुकताच कोणत्या संस्थेने आयोजित केला होता? तर बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, ICG. ओके, ICG या संस्थेने RPREX 2025 हा सराव नुकताच आयोजित केला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, RPREX 2025 हा सराव इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक यांनी आयोजित केला होता आणि हा रिजनल लेवल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइज 2025 नावाचा मोठा समुद्री प्रदूषण प्रतिसाद सराव आहे, जो की मुंबईच्या किनाऱ्याजवळ समुद्रात मोठ्या तेल गळतीच्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ICG म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, बघा, DRDO दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच 1 जानेवारी. ओके, तर दरवर्षी आपण DRDO दिवस 1 जानेवारी रोजी साजरा करतो. ओके, तर बघा, हा जो दिवस आहे हा साजरा करण्याचे कारण म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOची 1 जानेवारी 1958 रोजी स्थापना झाली होती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यामुळेच आपण हा दिवस साजरा करतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघूयात. बघा, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO कोण ठरले आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच जयश्री उल्लाल. ओके, तर जयश्री उल्लाल या हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत CEO ठरलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, जगातील पहिले 3 श्रीमंत CEO या लिस्टनुसार आपण बघणार आहोत. तर बघा, पहिले आहेत जयश्री उल्लाल, त्या CEO आहेत अरिस्टा नेटवर्क्स. बघा, या जगातील सर्वात श्रीमंत CEO आहेत. ओके, जयश्री उल्लाल. ओके, दुसऱ्या नंबरचे आहेत सत्या नडेला, ते मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. आणि तिसऱ्या नंबरला आहेत निकेश अरोडा, आणि ते पालो अल्टो नेटवर्क्स या कंपनीचे CEO आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण.
युनिसेफच्या सहकार्याने युनिसेफच्या सहकार्याने पा पगली उपक्रम नुकताच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच गुजरात राज्यामध्ये नुकताच पा पगली हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, युनिसेफच्या सहकार्याने पा पगली उपक्रम गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे आणि हा विशेषतः दाहोद जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित प्रारंभिक शिक्षणासाठी राबवली जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन अनिवार्य केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने नुकतेच सर्व सरकारी ज्या शाळा आहेत त्यामध्ये वर्तमानपत्र वाचन अनिवार्य केलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. 19वा चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला होता? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी नेपाळ. नेपाळ या देशामध्ये 19वा चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सव साजरा केला होता. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावरील ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क डेटाबेस OCND हा नुकताच कोणी सुरू केला आहे? बघा, याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच अमित शहा. ओके, तर अमित शहा यांनी नुकताच OCND म्हणजेच ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क डेटाबेस हा भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिला असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.